नमस्कार मित्रांनो, आपण ई औषधी सॉफ्टवेअरमधून आपल्या आयुर्वेदिक डिस्पेन्सरीची जी मेडिसिन आहे ती स्टॉक कशा पद्धतीने त्या पोर्टलवर अपलोड करायचा ई औषधीच्या याच्यावरती ते मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम फायरफॉक्स जे आपलं ब्राउझर आहे त्या फायरफॉक्सवरती आपण जायचं आहे आणि त्याच्या सर्चमध्ये आपण ई औषधी हा शब्द टाईप करायचा आहे. त्यानंतर मी क्लिक केल्यानंतर आता मी थोडा शॉर्टकट केला आहे, त्याच्यामुळे ई औषधीचा हा अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल. आता याच्यामध्ये आपण लॉग इन जेव्हा बघतो तर लॉग इनमध्ये आपल्याला युजर नेम आणि आपला पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे, जो की आपल्या आयुषच्या व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर आपल्याला आलेला होता. तर त्याच्यामध्ये आता मी टाईप करतो आहे. पहिल्यांदा माझ्या डिस्पेन्सरीचा आय डी मी टाकला आहे. आता मी जो पासवर्ड आपल्याला जो मिळालेला आहे तर तो पासवर्ड त्या ठिकाणी मी माझा क्रिएट केला. आपल्याला त्यांनी जो दिला होता 1 2 3 4 5 त्या ठिकाणी मी तो हे केला. माझा जो पासवर्ड मी बनवला आहे त्यानंतर कॅप्चा टाकला. कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन. आता आपण बघा या ठिकाणी बघा ई औषधीचा इंटरफेस आपल्याला दिसतो आहे पोर्टलचा पूर्णपणे. तो दिसल्यानंतर या ठिकाणी आपण आता लेफ्ट साईडला जो ॲरो दिसतो त्याला मी क्लिक करतो आहे. आता डाव्या ज्या ठिकाणी दिसतं आहे निळ्या अक्षरामध्ये फेवरेट्स, सर्व्हिसेस, ॲडमिन आणि रिपोर्ट्स, तर आपल्याला फक्त सर्व्हिसेसवर पहिल्यांदा आपण क्लिक करूया. त्याच्यामध्ये खाली शब्द आला इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. आता मी इन्व्हेंटरी मॅनेजमेंटमध्ये जाईल. याच्यामध्ये 4 ऑप्शन दिसतात: डिमांड, इश्यू, रिसीव आणि स्टॉक अपलोड. तर आपल्याला डिमांड म्हणजे इंडेंट आपल्याला काही सध्या करायला सांगितलेलं नाही आहे. डिमांड म्हणजे आपल्याला जी मागणी मागवायची आहे पोर्टलच्या माध्यमातून, तर ती डिमांड आपल्याला त्या ठिकाणी जनरेट काही करायची नाही आहे सध्या. इश्यू म्हणजे इश्यू पण आपण करू शकत नसतो. त्यानंतर रिसीव पण आपल्याला करायची गरज नाही आहे. म्हणजे रिसीव म्हणजे जेव्हा आपल्याला हा स्टॉक मिळतो तर त्यानंतर आपण काय काय रिसीव केलं ते आपल्याला या ठिकाणी आपल्याला ते त्या ठिकाणी हे करायचं असतं. त्याच्यानंतर स्टॉक अपलोड. तर सध्या आपल्याला स्टॉक आपल्याकडे जो येत असतो, आपण जाऊन मेडिसिन आणतो आणि तो जो स्टॉक घेऊन येतो, आपल्याला जो मेमो मिळतो तर त्या रिसिप्टच्या आधारे त्याच्यावरती असलेले आणि आपल्या ज्या मेडिसिनवरती असलेले जे बॅच नंबर्स वगैरे असतात तर ते आपल्याला याच्यावरती आपल्याला अपलोड करायचे आहे. त्याच्यामुळे आता स्टॉक अपलोड शब्दाला मी क्लिक करतो. हां, आता बघा याच्या खाली काय आलं आहे, ड्रग इन्व्हेंटरीला मी क्लिक करेल. आता मी एका औषधाचं तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून मी दाखवणार आहे, जे की आता माझ्या स्टोअरचं नेम दिसते आहे. म्हणजे माझ्या बोरजवळचं जे स्टोअर आहे तर ते स्टोअर नेम तुम्हाला दिसेल. नंतर त्याच्या खाली स्टॉक स्टॅटस आणि ग्रुप नेम. आता ग्रुप नेममध्ये मला समजा मी अभयारिष्ट जर का टाकणार असेल तर त्या ठिकाणी अँटी हेमोरॅडल या शब्दाला मी क्लिक करेल. ते झाल्यानंतर जे स्टॉक स्टॅटस आहे त्या स्टॉक स्टॅटसला ॲक्टिव्ह म्हणजे जो मी आता रिसेंटली जी औषधी आणलेली आहे तर ती ॲक्टिव्हला मी क्लिक करणार आहे, म्हणजे माझ्याकडे सध्या उपलब्ध असलेला स्टॉक. आता हे केल्यानंतर खाली आपल्याला दिसते आहे ड्रग नेम. बघा, स्टोअर नेम आला एडी बोरजोळा, ग्रुप नेम आला अँटी हेमोरॅडल, स्टॉक स्टॅटस ॲक्टिव्ह आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी माझ्या एका मेडिसिनचं एंट्री घेणार आहे. तर ती ॲडमध्ये आपण डावीकडे जी अशी प्लसचं चिन्ह दिसतं आहे ॲड, तर ॲड ड्रग नेम त्या ठिकाणी क्लिक करेल. आता हे रेड अक्षरामध्ये असं लिहिलं आहे की स्टॉक क्वांटिटी विल नॉट बी ॲडेड विथ द करंट स्टॉक इफ एक्झिस्ट्स. तर त्याच्याकडे फारसं आपण लक्ष द्यायची गरज नाही आहे. आपल्याला आता हळूहळू आपण हे सुरुवातीलाच करतो आहे, त्यामुळे आपला हा प्रयत्न आहे. तर याच्यामध्ये ड्रग नेम, तर हे मी अभयारिष्ट टाईप करतो. आता या ठिकाणी अभयारिष्ट आलं, तिथे यादीत येऊन जातं बरोबर. आणि राईट साईडला नंबर ऑफ बॅच हा शब्द दिसतोय उजव्या हाताला जे दिसत आहे. तर आता नंबर ऑफ बॅच म्हणजे आता सुरुवातीला हे म्हणजे माझी पहिली
बॅच आहे समजा, इथपासून मी सुरुवात करणार आहे. याच्या आधीचं आपलं मागच्या वर्षी जे काय झालं असेल ते झालं, पण जानेवारी महिन्यामधली माझी ही पहिली बॅच आहे, म्हणजे पहिली ऑर्डर आहे. आणि माझ्याकडे असलेला स्टॉक जो काही तो नवीन आहे, त्यामुळे मी 01 टाकणार आहे त्याच्यावरती. हां, आता हे टाकल्यानंतर मी एंटर दाबलं की त्याच्या खाली आपल्याला ही सगळी माहिती भरता येणार आहे. की आता बघा, हे जे न्यू बॅच आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये जो बॅच नंबर आहे आपला, आपण तो बॅच नंबर टाकणार आहे. आता हा बॅच नंबर आहे 0061. हा मी टाकला. त्याच्यानंतर ॲक्टिव्ह, तर ते 30 आता बॉटल्स आहे माझ्याकडे. त्याचे आपल्या मला वरून मिळालेले जे आहेत, तर ॲक्टिव्ह स्टॉक जो आहे तो माझा 30 आहे. स्टॉक क्वांटिटी आहे ती. हां, आणि क्वारंटाईन म्हणजे मागचा काही पडलेला आहे का स्टॉक, तर त्यापैकी मागच्या आहेत माझ्याकडे बॉटल 10. हां, आता तो क्वारंटीनचा जरी असेल तरी तो इथे क्लिक होत नाही, त्याचं मार्गदर्शन आपण करून घेऊ. पण ठीक आहे, आता जी आहे तर ईच किती ml ची बॉटल आहे, तर ते आपल्याला या ठिकाणी ते आपल्याला टाकावं लागणार आहे. की त्या ठिकाणी बॉटल असं एक याच्यामध्ये येतो. तर मला याच्यात 200 ml किंवा 100 ml ची काही दिसले नाही. 100 ml चं जर येत असेल तर ते आपल्याला शोधावं लागेल. त्यामुळे मी फक्त बॉटलचा ऑप्शन निवडला. बॉटल आहे, म्हणजे 30 बॉटल मला मिळालेली आहे. आता ह्याच्यावरती मॅन्युफॅक्चरिंग डेट जी आहे, तर ती मी टाकणार आहे जानेवारी 2023. ही मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे. 01.01 ऑब्लिक किंवा डॉट वापरू शकता. 2023. आता त्याची एक्सपायरी डेट माझ्या ह्याच्यात दाखवते की डिसेंबर, म्हणजे आपण असं गृहीत धरूया की महिन्याची शेवटची तारीख आहे 31 डिसेंबर 2032. हां, तर या ठिकाणी एक्सपायरी डेट आहे. आता हा पूर्ण स्टॉक जो आहे, तर त्याच्या पुढे मॅन्युफॅक्चररचं जे नाव आहे ते नाव येणार आहे. आपल्याकडे जमुना फार्मास्युटिकलचं सध्या हे आहे, तर M/S इथे जमुना अल्फाबेटिकली शोधावं लागेल थोडंसं आपल्याला. ABCD थोडं. हां, हे जमुना हर्बल रिसर्च. तर हा त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरचं नाव आलं. आता टेंडर नंबर आणि PO नंबर आपल्याला एवढं काही माहीत नाही, त्याच्यामुळे आपण तुर्तास फक्त याला सेव्ह करून टाकू. एवढी जरी माहिती आपण सध्या भरली, तर हे यू आर गोइंग टू सेव्ह रेकॉर्ड्स. ठीक आहे, आर यू गोइंग टू सेव्ह, ओके करून टाकू आपण. आर यू शुअर, त्या ठिकाणी ओके आपण केलं. अशा पद्धतीने माझं हा जो आहे ड्रग इन्व्हेंटरीमध्ये जर का आपण बघितलं, तर कदाचित आपण थोडंसं बॅकमध्ये जाऊन बघूया इन्व्हेंटरीमध्ये स्टॉक अवेलेबिलिटीमध्ये काही दिसते का. तर स्टॉक अपलोड, हे बघा या ठिकाणी आपल्याला दिसते इथे अभयारिष्ट बॅच नंबर, त्याचं क्वांटिटी जी आहे, हां, आणि एक्सपायरी डेट. तर ह्या पद्धतीने आता आपण एक आपलं जे मेडिसिन आहे, तर ते आपण अशाच पद्धतीने आपण पुढे याच्यामध्ये ई-औषधीच्या ज्या पोर्टलवरती आपण अपलोड करू शकतो. थँक्यू.